चला, आजच्या ह्या फुल मूनच्या मेडिटेशन मध्ये मी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आणि मी तुम्हाला एक दिवस अगोदर का बोलवलंय हे पहिल्यांदा सांगते आणि मग आपण पुढे जाऊ. तर ऍक्च्युली नेहमी मेडिटेशन असतं ते उद्या असतं, म्हणजे ज्या दिवशी पौर्णिमा आहे, अमावस्या आहे, त्या दिवशी आपण काय करतो, मेडिटेशन घेतो. पण ह्या वेळेला आपण काय करतोय, एक दिवस अगोदर घेतोय, कारण ह्यामध्ये या वर्षी 999 पोर्टलचा एंड होतोय ह्या डिसेंबरमध्ये, आणि त्यामधला हा शेवटचा फुल मून येतोय. शेवटचा फुल मून आणि शेवटचा नो मून येणार आहे. आता जो पुढचा येते अमावस्या येते तो शेवटचा नो मून येतोय, आणि आता ही जे आहे हा शेवटचा फुल मून आहे. तर यामध्ये खूप सारे रिच्युअल्स असे आहेत की जे तुम्हाला करायचे आहेत. मग आज जर मी तुम्हाला ते व्यवस्थित सांगितले तर तुम्ही काय कराल, उद्या तुम्ही हे करू शकता. उद्या तुम्ही ते रिच्युअल्स तुम्ही त्याप्रमाणे करू शकता, की जे काही मी तुम्हाला लिहायला सांगेल ते एका पानावर लिहून उद्या तुम्हाला ते मिठाच्या पाण्यात टाकायचंय, मग ते चुरगाळायचंय. मग ही जी प्रोसेस आहे, जी मी तुम्हाला एक 3 प्रोसेस सांगणार आहे, तर त्याप्रमाणे तुम्ही ते उद्या कराल. ठीक आहे, तर आपण आता सुरू करतोय. आज आता आपण काम करणार आहे, हे स्वतःवर काम करणार आहे. कायम आपण काय करतो, दुसऱ्यानी आपल्याला त्रास दिला, दुसऱ्यानी आपल्याला काही बोललं तर आपण काय करतो, ते काढून टाकण्याचा प्रयत्न करतो. बरोबर आहे. तर आपण ह्या वेळेला जे काम करणार आहे ते आपण स्वतःवर करणार आहे. स्वतःवर करणार आहे म्हणजे काय करणार आहे ते आपण बघू. सगळ्यांना आवाज येतोय. जर का तसं काही वाटलं तर तुम्ही मला मेसेज टाकाल. तर हे बघा, आज आपण काही सवयी आपल्या आयुष्यातल्या अशा असतात की ज्या वारंवार रिपीट होत असतात. म्हणजे असं नाही की आपण चहा वारंवार पितो, आपण जेवणाच्या बाबतीत खूप चटपटीत खातो, ह्या सवयी नव्हे. तर आज आपण कोणत्या सवयीबरोबर बोलणार आहे, तर काही एक ठराविक काळानंतर एखादी गोष्ट आपण वारंवार करतो की त्याला काय म्हणतात, व्यसन म्हणतात, ऍडिक्शन म्हणतात. मग असं नाही की ते पुरुषांनाच असतं, असं नव्हे की ते जो ऍडिक्शन हा जो शब्द आहे तो फक्त पुरुषांसाठी आहे असं नव्हे. तर ऍडिक्शन, कोणतेही 3 ऍडिक्शन आज आपण बघणार आहे. तर ते कसे असतात हेही मी सांगणार आहे. तर आपण ह्या फुल मूनला ते ऍडिक्शन आपल्या आयुष्यामध्ये जे आपला अडचणी बनतायत, आपल्याला पुढे जाण्यापासून थांबवतायत, त्या ऍडिक्शनना आपण बाजूला काढणार आहे. ह्या फुल मूनला आपण प्रत्येक फुल मूनला काय करतो, आपण लेट गो करतो. मला आठवड्याभरामध्ये कोण काय बोललं, लेट गो करतो. मला वर्षभरामध्ये मी कुणाला त्रास दिला असेल, कोणी मला त्रास दिला असेल, आपण लेट गो करतो. आज आपण तसं नाही करणार आहे. आज आपण स्वतःच्या सवयी ना बाजूला करणार आहे, ज्या सवयींमुळे आपण मागे राहतोय. तर मग मग ती सवय, कधी कधी असं असतं, आपण ऑफिसमध्ये जातो, ऑफिसमध्ये गेल्यावर कुणीतरी आपल्याशी खूप गोड बोलतं, मग आपण पाघळतो, मग ती व्यक्ती तिचं सगळं काम आपल्यावर डंप करते, आणि मग आपण ते करत राहतो. आपण त्या गोष्टीला नाही म्हणत नाही, कारण त्याच्या गुड फ्रेम मध्ये राहण्यासाठी. बरोबर आहे. तर ह्या ज्या आहेत ह्या पण एक ऍडिक्शनच आहेत, कारण आपल्याला कुणाच्या तरी गुड फ्रेम मध्ये राहायचं असतं. ही पण एक ऍडिक्शन आहे. प्रत्येकानं स्वतःचा अभ्यास करायचा की आपल्याला काय ऍडिक्शन आहे, ऍडिक्शन म्हणजे काय ते मी आता तुम्हाला सांगत जातीये. तर तुमच्या डोक्यात ते चालू व्हायला पाहिजे की आपण ह्याच्यात कोणत्या फ्रेम मध्ये बसतोय. ओके, तुम्ही काय बघणार आहे की आपण कोणत्या फ्रेम मध्ये बसत आहोत. तुम्हा सगळ्यांना मी दिसतीये. तर कधी कधी असं होतं की आपल्याला एखादी गोष्ट हवी असते, आणि आपण काय करतो, दुसऱ्याला खुश करण्याच्या नादामध्ये आपण त्या गोष्टीला एक्सेप्ट करत नाही, आपण त्या गोष्टी नाकारतो त्या गोष्टी. आणि मग आपल्या मनामध्ये कायम हुरहुर राहते की अरे मला ही गोष्ट हवी होती पण मी नाही म्हटलं. किंवा घरामध्ये एखादे भांडणं होतात, एखाद्या व्यक्तीने एकाचं तोंड इकडे होऊन जातं, एकाचं तोंड दुसरीकडे होऊन जातं, आणि मग आपण काय करतो, आपल्याकडनं 3-4 वेळा आपण प्रयत्न करतो ती गोष्ट जमवून आणण्याचा, पण नंतर आपण काय करतो,
तीच गोष्ट मनात धरून 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 कोळसा काळा उघळून 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 त्याचं कितीही पाणी निघालं तरी आपण ती मनातच ठेवतो आणि ती आतल्या कप्प्यामध्ये साठत राहते. ती पण आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींना काय असते, कारण असते. मग मग ह्यासाठी काय काय करायचं की जर का एखादी व्यक्ती, तुम्ही 4 वेळा एखाद्या व्यक्तीकडे गेला आणि तरी सुद्धा ती व्यक्ती तुमच्याशी ऍग्री झाली नाही, तर ते रिलेशन बाजूला ठेवायचे. तर आपण ते मनातनं काढून टाकायचं, ते बंध तोडून टाकायचे. लक्षात घ्या, कोणतंही असू दे, मग तुम्ही ते व्यापारामध्ये असू दे, कोणत्याही ठिकाणी असू दे. एखादा बॉस, कंपनी, सरकारी ऑफिसमध्ये काही जण काम करत असतात, तर लोक खरोखर काही वेळेला इतकं एखाद्या व्यक्तीकडून काम करून घेतलं जातं की म्हणजे मी जातोय आज तर तू तेवढं बघशील, पण परत ती व्यक्ती कधी तुमच्या मदतीला येत नाही. बरोबर आहे. तसंच काही जणांना काय वाटतं, काही जण खूप टेन्शन मध्ये असतात, खूप साऱ्या गोष्टी मनात ठेवून असतात. मग त्या लेडीज असू देत किंवा त्या जेंट्स असू देत, ते सारखं तोंडात टाकत राहतात, खात राहतात सारखं काहीतरी. हे पण एक ऍडिक्शन आहे. आपल्याला वारंवार जर का आपण मोबाईल घेऊन बसत असू, तर सकाळी उठल्या उठल्या परत मोबाईल बघणं आणि ते दिवसभर स्क्रोलिंग करत राहणं, ही पण एक ऍडिक्शन आहे. तुम्हाला ह्या ऍडिक्शन मधली तुम्ही कोणत्या ऍडिक्शन मध्ये बसताय हे तुम्हाला काय करायचंय, शोधायचंय. आपल्या मनातले आतले सगळे कप्पे तुम्हाला काय करायचे, शोधून काढायचे. मनातली प्रत्येक गोष्ट तपासायची. कारण हा शेवटचा, ह्या वर्षातला शेवटचा पूर्ण चंद्र आहे आणि ह्या वेळेला 9/9 पोर्टल ह्याच्यानंतर बंद होणार आहे ह्या वर्षातलं. तर आपल्याला युनिव्हर्समध्ये, आकाशिक रेकॉर्डमध्ये एक गोष्ट ठेवायची आहे, सांगायची. आपलं जे आकाशिक रेकॉर्ड असतं की जे वर मध्ये ठेवलेलं असतं, वर युनिव्हर्समध्ये ते ठेवलेलं असतं, ते आपण कधी कधी बघायलाही जातो की काय लिहिलंय आपल्या आकाशिक रेकॉर्डमध्ये. तर आज आपण एक चांगली गोष्ट त्या आकाशिक रेकॉर्डमध्ये ठेवणार आहे. बरोबर आहे. तर सगळ्यांनी 1-2 मिनिटं डोळे बंद करायचे. सगळ्यांनी डोळे बंद करायचे आणि पाहायचंय आपल्या अंतर्मनामध्ये काय आहे. चेक करा की तुमच्या अंतर्मनामध्ये काय आहे. तुमची कोणती सवय आहे, तुमचं कोणतं व्यसन आहे की जे तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी निर्माण करते. आपल्या आयुष्यामध्ये अडचणी काय येत आहेत. जर पैशा संदर्भातलं असेल तर पैशा संदर्भात आपले काय गैरसमज आहेत. समाजाच्या बाबतीत असेल तर समाजाच्या बाबतीत काय गैरसमज आहेत. आपण आपला स्ट्रेस रिलीज करण्यासाठी कोणत्या गोष्टींचा आधार घेतो, हे सगळं तुम्हाला चेक करायचंय डोळे बंद करून. आणि आज आपण आपल्या आकाशिक रेकॉर्डमध्ये एक वाक्य ठेवणार आहे आपण आपल्या आकाशिक रेकॉर्डमध्ये. ते वाक्य तुम्ही मनातल्या मनात 3 वेळा म्हणायचंय. ते वाक्य तुम्ही मनातल्या मनात 3 वेळा म्हणायचंय. माझ्यावर कोणत्याही वस्तू, व्यक्ती, जागा अधिकार दाखवू शकत नाहीत. माझ्यावर कोणतीही वस्तू, व्यक्ती, जागा अधिकार दाखवू शकत नाहीत. माझ्यावर कोणतीही वस्तू, व्यक्ती, जागा अधिकार दाखवू शकत नाहीत. No person, place or things has any power over me. No person, place or things has any power over me. माझे जीवन मी माझ्या मनाप्रमाणे जगण्यास मोकळा किंवा मोकळी आहे. माझे जीवन मी माझ्याप्रमाणे जगण्यास मोकळा आहे किंवा मोकळी आहे. माझे जीवन मी माझ्या मनाप्रमाणे जगण्यास मोकळा आहे, मोकळी आहे. मी मुक्त आहे, मी मुक्त आहे, मी मुक्त आहे. आय एम फ्री, आय एम फ्री, आय एम फ्री.
आता स्वतःचे हात डोळ्यावर ठेवा आणि सावकाश डोळे उघडायचे. आणि आता मी तुम्हाला ज्या ज्या सवयी सांगतेय त्यातल्या तुमच्या ज्या सवयी असतील त्या वहीमध्ये 1, 2, 3, 4 ह्याच्याप्रमाणे लिहायच्या आहेत. आणि मग मी तुम्हाला पुढची प्रोसिजर सांगणार आहे. आजचं मेडिटेशन थोडंसं वेगळं आहे. ओके. तर सामान्यतः आपण वेगवेगळी उदाहरण घेऊन जर का बघायला गेलो तर ॲडिक्शन असू दे किंवा एखादी सवय असू दे, मग आपल्या मनातले ताणतणाव, समाजामध्ये बोलण्यासाठी वाटणारी भीती, म्हणजे 4 लोकांसमोर आपण उभारलोय आणि आपल्याला भीती वाटतेय, आपल्या भावना व्यक्त करण्याची भीती, ह्यातलं जे काही तुमचे ड्रॉबॅक्स असतील, तुमच्या सवयी असतील, त्या तुम्हाला लिहून काढायच्या. काही गृहिणींना सवय असते खूप स्वच्छता करायची, मला नुसती स्वच्छताच पाहिजे, त्या दिवस रात्र त्या स्वच्छतेच्या कामाला लागलेल्या असतात. ती पण एक ॲडिक्शन आहे. ओके. काहींना खूप स्ट्रेस आला तर काही लैंगिकतेकडे वळतात, म्हणजेच ती पण एक ॲडिक्शन आहे. ओव्हर कंट्रोल, आपल्यावर कंट्रोलच नसतं स्वतःवर, ती पण एक ॲडिक्शन आहे. एखादी व्यक्ती स्वतःचं खाणं थांबवू शकत नाही, त्याला कंटिन्यू खायला लागतं. मग ते गोड पदार्थ असू देत, तिखट पदार्थ असू देत, जेवण असू दे, त्यांना कंटिन्यू ते काही ना काहीतरी समोर लागतं. ही एक ॲडिक्शन आहे. काही जणांना असं वाटतं की मी जर सगळ्यांबरोबर प्यायला बसलो तर मला खूप किंमत मिळते, मला खूप प्रसिद्धी मिळते, आणि म्हणून ती व्यक्ती 4 जणांबरोबर प्यायला कायम बसते. ती पण एक ॲडिक्शन आहे, ती पण एक सवय आहे. आपल्या मनामध्ये या गोष्टींच्या बाबत चुकीचे भ्रम निर्माण झालेले असतात. काही जण फक्त सोबत देण्यासाठी जातात आणि मग तिथं जे काही असेल ते एक्स्ट्रा खाऊन येतात, म्हणजे ते सुद्धा आपलं एक्स्ट्रा खाणं होतं. ती पण एक सवय आहे. काही जणांना जुगार खेळून एक्स्ट्रा पैसे कमवण्याची ॲडिक्शन असते. आता इथं जेंट्स लेडीज सगळेच आहेत म्हणून मी सगळेच विषय घेतेय. तर काही जणांना जास्त पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवायचं आहे, मला जास्त पैसे हवे, मग मी ही पॉलिसी करेन, ती पॉलिसी करेन, अशा काही जणांना त्या सवयी असतात. काही जणांना मला औषध घेतल्याशिवाय बरंच वाटत नाही, सो मी औषध घेतलंच पाहिजे, ही सवय असते. ते औषध घेतलंच पाहिजे मी, त्याशिवाय मला झोपच लागत नाही. काही जणांना झोपेच्या गोळ्या घ्यायच्या असतात, तीही एक ॲडिक्शन आहे. काही जणांना असं वाटतं मी इंजेक्शन घेतल्याशिवाय माझी शुगर अजिबातच कंट्रोल राहत नाही, मी इंजेक्शन घ्यावंच लागतं, म्हणून ते स्वतःकडे दुर्लक्ष करतात, स्वतःकडे लक्ष देत नाहीत, कायम गोळ्या खाणे, इंजेक्शन घेणे ह्याच्यावर भर देतात. ही पण एक सवय आहे, ॲडिक्शन आहे. काही जण फक्त स्वयंपाक म्हणजे स्वयंपाकच, मी फक्त दुसऱ्यांना खायला घालण्यासाठीच जन्माला आली आहे, त्यामुळं दिवसभर त्या स्वयंपाक कट्ट्याला उभा राहायचा आणि स्वयंपाक करायचा. ही पण एक ॲडिक्शन आहे. त्यामुळं ती स्त्री किंवा ते जे कोणी असेल ते स्वतःकडे लक्ष देत नाही, त्यामुळं तो पार्ट ॲडिक्शन मध्ये जातो. आणि आपण नुसतं बैलासारखं काम करत राहतो, खाली मान घालून पूर्णपणे, त्यामुळं आपल्याला घरामध्ये व्हॅल्यू 0 मिळते. काही जणींना सवय असते 4 लोकांच्यात बसायचं आणि गॉसिप करायचं, कायम दुसऱ्यांचे विषय घ्यायचे आणि बोलायचे. हे पण एक ॲडिक्शन आहे. मी सुंदर दिसलं पाहिजे म्हणून कायम आरशासमोर उभारणं, ही पण एक सवय आहे, ही पण एक ॲडिक्शन आहे, हे पण एक व्यसन आहे. कायम हेअरस्टाईल, कायम काही जण केस विंचरत उभारलेले असतात, कोणी असू दे, कधी कधी जेंट्स पण असतात, कधी कधी लेडीज पण असतात, तर ते पण एक व्यसन आहे. काही जणांना सारखे हात धुवायची सवय असते, काही जण 50 वेळा हात धुतात दिवसातनं. मग काही जणांना नटनट्यांसारखं दिसायचं असतं किंवा छान पर्सनॅलिटीच्या समोर बघतात त्यांच्यासारखं व्हायचं असतं, म्हणून ते कायम दुसऱ्यांना बघत असतात, दुसरे कसे राहतात, दुसरे कसे बघतात, दुसरे कसे बोलतात, दुसऱ्यांकडे काय आहे, माझ्याकडे काय नाहीये. याला OCD असं म्हटलं जातं, की कायम काहीतरी एक गोष्ट पाहिजे म्हणून कायम सारखं काही ना काहीतरी करतच राहायचं.
मग आज जो हा फुल मून आहे त्या दिवशी आपण काय करणार आहे, आपण हे सोडणार आहे. ह्यातल्या सवयी, तुम्हाला कोणत्या सवयी तुम्हाला जाणवतात ते बघा. कधी कधी एखाद्या स्त्रीला सवय असते, एखाद्या पुरुषांना सवय असते की त्यांना कायम वाटत असतं मी जे केलंय ते चूकच आहे, मी जे केलंय ते कधीच बरोबर होऊच शकत नाही. ही जी मनामधली भीती असते हे पण एक व्यसन आहे. कारण आपण सारखं सारखं त्या प्रवाहात पडून आपल्याला त्याच प्रवाहात राहायची सवय लागते, त्याच विचारांमध्ये राहायची सवय लागते. म्हणून ती पण एक ॲडिक्शन आहे, व्यसन आहे ते पण. आता तुम्ही तुमच्या 3 सवयी, तुमच्या किती सवयी आहेत प्रत्येकानं मोजायच्या. प्रत्येकाच्या साधारण किती सवयी आहेत बघायचं. काही जणांच्या 4 असतील, काही जणांच्या 3 असतील, बरोबर आहे. तर तुम्ही 3 सवयी ओळीनं एकाखाली एक लिहायच्या. तुम्ही तुमच्या 3 सवयी एकाखाली एक लिहायच्यात आणि आजच्या दिवशी किंवा उद्याच्या दिवशी तुम्ही फक्त 3 सवयींवर काम करणार आहे. म्हणजे काय करणार आहे, मी तुम्हाला ज्यावेळेला सेंटेन्स लिहायला सांगणार आहे त्यावेळेला तुम्ही 3च एक सेंटेन्सच्या 3 चिठ्ठ्या करणार आहे. एक सेंटेन्सची एक चिठ्ठी, तुमच्या एक व्यसनाची एक चिठ्ठी. लक्षात आलं. लेडीज असू दे, जेंट्स असू दे, 3च ह्याच्यावर उद्या वर्क करायचंय. अजून 3 असतील, 6 असतील तर उद्या 3, परवा दिवशी 3, कारण पुढचे 5 दिवस ते फुलमून मध्ये येतात. आलं लक्षात. मग कोणतंही असू दे, पैशा संदर्भात सुद्धा तुमच्या मनामध्ये एखादी भीती असेल, अरे मी ना ज्या प्रोजेक्टमध्ये हात घालतो तो प्रोजेक्ट सक्सेसच होत नाही, ही एक आपल्या मनातली भीती आहे. ते आपल्या मनामध्ये असलेलं व्यसन आहे की अरे नाही मला सक्सेसच मिळत नाही. ते पण लिहा, ते असेल तर ते लिहा. आता तुम्ही शोधा उद्या तुम्हाला मेजर काय 3 गोष्टी आहेत, त्या 3 मेजर गोष्टी सोडा आणि शोधा आणि उद्या त्याच्यावर काम करायचं. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुढच्या 3 गोष्टींवर, पण 3च गोष्टी निवडायच्या. ओके. तर आता डोळे बंद करायचे. आता आपण मेडिटेशन करणार आहे आणि उद्या तुम्ही हेच मेडिटेशन ऐकाल. कुठल्या पॉइंट पासून सुरू होते बघायचं आणि त्यानंतर डोळे बंद करून तुम्ही त्याच्या पुढची सगळी प्रोसेस करायची. ओके. तर डोळे बंद करायचे, पाठीचा कणा ताठ, आणि ज्यांना काम करत ऐकायचंय त्यांनी प्लीज स्वतःचा व्हिडिओ बंद कराल. कारण मला सगळेजण दिसतात आणि मग काय होतं माहितीये का, मग माझी लिंक तुटते जर तुम्ही काही काम करत असाल तर. त्यामुळे ज्यांना व्यवस्थित मेडिटेशनला बसायचंय ते डोळे बंद करून बसा. पण ज्यांना ऐकायचंय फक्त की आज मॅडम काय घेणार आहेत तर त्यांनी तुमचे व्हिडिओज तुम्ही बंद ठेवले तरी चालतील. ठीक आहे. तर डोळे बंद करायचे, पाठीचा कणा ताठ, लक्ष पूर्ण श्वासावर द्या. श्वास येतोय, श्वास जातोय. नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने तो सोडा. पूर्ण शरीराला रिलॅक्स करा. ज्या वेळेला तुम्ही श्वास तोंडाने सोडाल त्यावेळेला तुमचा डोक्याचा भाग, पाठीचा भाग, शरीराची पुढची बाजू, डावा हात, उजवा हात, कमरेचा पूर्ण भाग, डावा पाय, उजवा पाय एक एक करून रिलॅक्स होत राहील. असे 3 श्वास सोडा. नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने फुंकर मारल्यासारखे श्वास सोडा. तुम्ही ह्या ज्या सवयी लिहिलेल्या आहेत त्यासाठी मनाला सांगायचंय मी आज पूर्णपणे तयार आहे. माझ्या आयुष्यात मध्ये ज्या सवयींमुळे, ज्या व्यसनांमुळे अडचणी निर्माण होतात त्या सगळ्या सवयी, व्यसन मी सोडून देणार आहे. आज मी त्यासाठी तयार आहे. मग तुम्हाला आतून भावना वाटतील, कधी खूप रडावंसं वाटेल, डोळ्यातनं पाणी जाईल तर जाऊ द्या. काही जणांना वाटेल की मी कागदावर लिहून त्या संपवेन,
तेही चालतं. काही जणांना वाटेल मी चंद्राच्या प्रकाशात उभा राहीन आणि मी सगळं सोडून देईन, सगळं रिलीज करेन. पण पूर्ण चंद्राच्या दिवशी तुम्ही ही जी प्रोसेस कराल ती प्रोसेस जास्त इफेक्टिव्ह आहे आणि आपण सगळं रिलीज करण्यासाठी तयार आहोत. आपण तयार आहोत सगळ्या वाईट गोष्टींना पूर्णविराम देण्यासाठी. आपण तयार आहोत आपल्या मनातला एक कप्पा रिकामा करून त्यामध्ये दुसऱ्या नवीन गोष्टींना जागा देण्यासाठी. खोल श्वास घ्या आणि सावकाश सोडा. चंद्राचा प्रकाश तुम्ही पाहणार आहात. समोर पौर्णिमेचा पूर्ण चंद्र पाहायचा आहे. जो चंद्र मोठा दिसतो, पांढरा शुभ्र असतो, तो चंद्र समोर पाहायचा आहे. असं समजा की तो चंद्र तुमच्याकडे पाहत आहे. चंद्राला बोलवायचंय, चंद्र देवतेला बोलवायचंय, मला बरं करा म्हणून सांगायचंय. हे चंद्र देवता, मला ह्या सगळ्या अडचणींमधून बाहेर पडायची ताकद द्या. प्रार्थना करायची आहे त्यांना, मला पूर्ण बरं करा, मला पूर्ण बरं करा, मला पूर्ण बरं करा. माझ्या शरीरातल्या पाण्याला संतुलित करा, माझ्या शरीरातल्या पाण्याला संतुलित करा. माझे स्वाधिष्ठान चक्र ज्याचं तत्व जलतत्व आहे, माझे स्वाधिष्ठान चक्र ज्याचे तत्व जलतत्व आहे, त्याला हील करा. माझ्या शरीराच्या प्रत्येक भागाचा चिंता, नकारात्मकता, नैराश्य यांना दूर करायला मला मदत करा. स्नायूंमध्ये झालेले कोणतेही बिघाड असू देत, वेदना असू देत, मानसिक बिघाड असू देत, तर त्यांना दूर करायला मदत करा. माझ्या घरातल्या आणि माझ्या शरीरातल्या प्रत्येक नकारात्मकतेला दूर करायला मदत करा. एक दीर्घ श्वास घ्या, एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. तुमच्या शरीरामध्ये ज्या हालचाली होत आहेत त्या पहा. चंद्राकडून आपण हीलिंग मागत आहोत. तो हीलिंग लाईट तुमच्या पूर्ण शरीरावर पसरतोय. तो पांढरा प्रकाश तुमच्या प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचतोय आणि तुमच्या शरीरातील प्रत्येक अवयवापर्यंत पोहोचतोय. तुमची पूर्ण नकारात्मकता तुम्ही सोडत आहात. जे काही तुम्हाला जाणवलं, जे व्यसन तुम्हाला जाणवलं, ज्या सवयी तुम्हाला जाणवल्या, त्यांना एक्सेप्ट करा. मग ते कोणतेही प्रॉब्लेम असू देत, व्यसनांचे असू देत, तुम्ही कर्जात असाल त्याचे असू देत, प्रामाणिकपणे त्यांना समोर जा, प्रामाणिकपणे ते कबूल करा.
मनाला सांगा, मी ह्या सगळ्या गोष्टीसाठी स्वतःला माफ करत आहे. मी या सगळ्या गोष्टीसाठी स्वतःला माफ करत आहे. मी स्वतःवर खूप प्रेम करतो. मी स्वतःवर खूप प्रेम करतो. आणि काही झाले तरी मी स्वतःची पूर्ण काळजी घेईन. काही झाले तरी मी स्वतःची पूर्ण काळजी घेईन. जगात एकच व्यक्ती आहे की जी माझी काळजी घेऊ शकते. जगात एकच व्यक्ती आहे की जी माझी काळजी घेऊ शकते आणि ती व्यक्ती मी स्वतः आहे. आणि ती व्यक्ती मी स्वतः आहे. मी स्वतःची काळजी घेऊ शकतो किंवा शकते. या वाक्याकडे पहा. जेव्हा आपण आपल्या कृतींना जबाबदार असतो तेव्हा तुम्हाला 100% रिझल्ट मिळतो. ज्या वेळेला आपल्याला कळतं की आपण ह्या गोष्टीसाठी जबाबदार आहोत तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही 100% यशस्वी होण्याकडे प्रवास करत असता. मी माझ्या यशस्वी आणि गौरवपूर्ण जीवनासाठी मी जबाबदार आहे. मी पूर्णपणे जबाबदार आहे माझ्या प्रत्येक गोष्टीसाठी. आता चंद्राला सांगा, मी आज सर्व व्यसन किंवा सर्व सवयी सोडण्यास तयार आहे. माझी इच्छा आहे माझ्या शरीरातील, माझ्या मनातील जुन्या धारणा, जुन्या सवयी, भीती, सर्व दबाव, कामाचे बर्डन, हे सर्व मी तुम्हाला देऊन टाकत आहे. हे सगळं मी तुम्हाला देत आहे. आता तुम्ही ज्या सवयी लिहिलेल्या आहेत त्या सवयी पहा, डोळ्यासमोर आठवा आणि त्या सगळ्या सवयी तुम्ही चंद्राला देऊन टाकत आहात. त्या चंद्रप्रकाशामध्ये सोडून देत आहात. आणि तुम्ही त्या दिलेल्या सवयी समुद्राच्या पाण्यामध्ये, खाऱ्या पाण्यामध्ये विरून जात आहेत हे बघायचंय. खारट पाण्यामध्ये त्या सगळ्या सवयी विरघळून जात आहेत. जे काही व्यसन तुम्हाला असेल ते कोणत्याही प्रकारचं असू दे, ते तुम्ही सगळं सोडून देताय खारट पाण्यामध्ये. मी स्वतःला माफ करत आहे. मी स्वतःला माफ करत आहे. डिअर बॉडी, आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आपल्या स्वतःच्या सगळ्या त्या सवयींना समोर बघा आणि म्हणा, आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय फॉरगिव्ह माय सेल्फ. मी तुम्हा सर्वांना सोडून देते आणि मी माझ्या आयुष्यामध्ये पुढे जाण्यास माझा मार्ग मोकळा करत आहे.
मी यापुढे फक्त आणि फक्त वर्तमान काळात जगणार आहे. येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा अनुभव मी घेणार आहे, आनंद मी घेणार आहे. स्वतःच्या विशुद्धी चक्राला स्पर्श करा. आपल्या गळ्याजवळ जे विशुद्धी चक्र आहे त्याला स्पर्श करायचा आहे सगळ्यांनी. कारण आपण जर व्यक्तच झालो नाही तर कोणाला आपल्या भावनाच कळणार नाहीत. आपण विशुद्धी चक्राला त्याचा रंग बघायचा आहे, निळा, आकाशासारखा निळा, आणि म्हणायचं आहे मी मुक्त होण्यास तयार आहे, मी मुक्त होण्यास तयार आहे. माझ्या मनातली भीती, धारणा, माझ्या मनातल्या सवयी, सर्व प्रकारची व्यसनं यापासून मी मुक्त होण्यास तयार आहे. ते सर्व काही मिठाच्या पाण्यात सोडून देण्यास मी तयार आहे. मनातली अपराधीपणाची भावना, मनातली लज्जा, नकारात्मकता आणि ज्या गोष्टींच्यामुळे मी यश प्राप्त करू शकत नाही त्या सर्व गोष्टी मी मिठाच्या पाण्यात सोडून देत आहेत आणि त्या तिथे विरघळत आहेत. मी सर्व सोडून देत आहे. माझ्या बोलण्यातली नकारात्मकता मी सोडून देत आहे. मी निवड करतोय की या सगळ्या वाईट सवयी मी सोडून देतोय, मी सोडून देते. पौर्णिमेच्या चंद्राच्या या प्रकाशात मी सर्व नकारात्मकता सोडून देते. आता हात पोटावर ठेवायचे. आता हात पोटावर ठेवायचे. दोन्ही हात दोन्ही पोटांवर ठेवा. दोन्ही हात पोटांवर ठेवा. एक डाव्या बाजूला, एक उजव्या बाजूला. मी आता स्वतःला माझ्या आयुष्यात बदल घडवून सकारात्मक मार्गावर आणण्यास परवानगी देत आहे. मी स्वतःला माझ्या आयुष्यात बदल घडवून आणण्यास आणि उन्नतीच्या मार्गावर चालण्यासाठी परवानगी देत आहे. मी शांत आहे, मी शांत आहे, मी शांत आहे. मी माझे आयुष्य शांततेने घालवत आहे. मी माझे आयुष्य शांततेने घालवत आहे, जगत आहे. जे माझ्याकडे आहे त्यात मी सुखी आहे. जे माझ्याकडे आहे त्यात मी सुखी आहे. माझ्या आयुष्यामध्ये सर्व समृद्धी कायम आहे. माझ्या आयुष्यामध्ये सर्व समृद्धी कायम आहे. मी पूर्णपणे समृद्ध आहे, मी पूर्णपणे समृद्ध आहे, मी पूर्णपणे समृद्ध आहे. हे ईश्वर, ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. हात कपाळावर ठेवायचे. आपलं थर्ड आय जिथं आहे तिथे तुम्हाला हात ठेवायचे आणि स्वतःच स्वतःच्या मनाला सांगायचंय मी स्वतःवर प्रेम करेन, स्वतःची पूर्ण काळजी घेईन. मी स्वतःवर प्रेम करेन आणि मी स्वतःची पूर्ण काळजी घेईन. मी स्वतःवर प्रेम करेन आणि मी स्वतःची पूर्ण काळजी घेईन. हात खांद्यावर ठेवा,
तुमच्या खांद्यावर ठेवायचे हात. परत सांगायचंय स्वतःला, आपलं सबकॉन्शियस माइंड ह्यामुळे जागं होणार आहे. मी स्वतःवर प्रेम करण्याची आणि स्वतःची काळजी घेण्याचं पूर्ण आश्वासन स्वतःला देत आहे. मी स्वतःवर प्रेम करण्याची आणि स्वतःची काळजी घेण्याचे आश्वासन मी स्वतःला देत आहे. आता हात हृदयावर ठेवा. मी स्वतःवर प्रेम करण्याची आणि स्वतःची काळजी घेण्याचं आश्वासन मी देत आहे. मी स्वतःची काळजी घेण्याची आणि स्वतःवर प्रेम करण्याचे आश्वासन स्वतःला देत आहे. मी स्वतःवर प्रेम करण्याची निवड करत आहे. मी स्वतःवर प्रेम करण्याची निवड करत आहे. मी पूर्णपणे स्वतःची काळजी घेईन. मी पूर्णपणे स्वतःची काळजी घेईन. मी पूर्णपणे स्वतःची काळजी घेईन. कानावर हात ठेवायचे, दोन्ही कान. मी स्वतःवर प्रेम करण्याची निवड करतोय. मी स्वतःवर प्रेम करण्याची निवड करतोय. स्वतःला सन्मान देण्याची, आदर देण्याची मी निवड करत आहे. मी स्वतःला सन्मान देण्याची आणि आदर करण्याची निवड करत आहे. मी स्वतःला सन्मान देण्याची आणि आदर करण्याची निवड करत आहे. हात डोळ्यांवर ठेवायचे. डोळ्यांनाही सांगायचंय, मी निवड करत आहे स्वतःवर प्रेम करण्याची, काळजी घेण्याची आणि आदर करण्याची. मी निवड करत आहे स्वतःवर प्रेम करण्याची, सन्मान देण्याची आणि काळजी घेण्याची, आदर करण्याची मी निवड करत आहे. मी निवड करत आहे स्वतःवर प्रेम करण्याची, सन्मान देण्याची, काळजी घेण्याची आणि आदर करण्याची. हात गालांवर ठेवायचे. मी पुन्हा तेच सेंटेन्स म्हणायचंय. मी स्वतःवर प्रेम करण्याची, सन्मान देण्याची आणि आदर करण्याची निवड करत आहे. मी स्वतःवर प्रेम करण्याची, स्वतःला सन्मान देण्याची, आदर करण्याची निवड करत आहे. मी स्वतःवर प्रेम करण्याची, स्वतःला सन्मान देण्याची आणि आदर करण्याची निवड करत आहे. आता तुमचे दोन्ही हात गुडघ्यावर ठेवा. तिथे सुद्धा सांगायचंय की तुम्ही काय निवड केली आहे. मी स्वतःवर प्रेम करण्याची, सन्मान देण्याची, आदर करण्याची निवड करत आहे. मी स्वतःवर प्रेम करण्याची, सन्मान देण्याची, आदर करण्याची निवड करत आहे. मी स्वतःवर प्रेम करण्याची, सन्मान देण्याची आणि आदर करण्याची निवड करत आहे. मी माझ्या जीवनात पुढे जाण्यास तयार आहे. मी माझ्या जीवनात पुढे जाण्यास तयार आहे. मी माझ्या जीवनात पुढे जाण्यास तयार आहे. हे ईश्वर, ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. आपल्या हृदयावर हात ठेवायचा आहे. मनातले फीलिंग्स बघायचे. मनामध्ये काय भावना आहे, आपण काय स्वीकारलंय, आपण काय सोडलंय, ह्याचा एक मागोवा घ्यायचा आहे. चेक करा.
आपल्या संपूर्ण शरीराला पुन्हा एकदा म्हणा, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू, आय फॉरगिव्ह माय सेल्फ. तुमच्या एखाद्या बॉडीवर, शरीरावर जर एखादा शरीराचा अवयव दुखत असेल, त्याच्यावर हात ठेवायचा आणि पुन्हा प्रेयर म्हणायची, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू, आय फॉरगिव्ह माय सेल्फ. जर अजूनही मनामध्ये एखादी गोष्ट सोडता येत नसेल तर तिला सॉरी म्हणायचे, परत एकदा सॉरी म्हणा. जर अजूनही आपण कोणाला क्षमा करू शकत नसू, अजूनही तुम्हाला तुमच्या काहीतरी सवयी आहेत की ज्या तुम्ही सोडू शकत नाही आहे, अजूनही त्या कुठेतरी आतमध्ये कप्प्यामध्ये आहेत, त्यांना सांगा, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू, आय फॉरगिव्ह माय सेल्फ. मनामध्ये ही प्रार्थना 5 वेळा म्हणा. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू, आय फॉरगिव्ह माय सेल्फ. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू, आय फॉरगिव्ह माय सेल्फ. स्वतःच्या अंगावरची फिलिंग्स बघा, कसं वाटतंय मनाला चेक करा. आणि हातांचं घर्षण करायचंय, हात चांगले गरम करायचे, पूर्ण गरम करा. सावकाश तुमचा स्वतः वेळ घ्या, तुम्हाला जेवढा हवंय तेवढा वेळ घ्या. आणि मग पूर्ण चेहऱ्यावरून फिरवायचे, पूर्ण अंगावरून फिरवा आणि मग सावकाश डोळे उघडा. माझा आवाज नाही येतोय? चांगला येतोय. फरीदा मॅडम तुमचा माईक चेक करा किंवा मीटिंग लिव्ह करून परत जॉईन करा. बर, आता एक 4 गोष्टी तुम्ही वहीत लिहून घ्यायच्या आहेत आणि त्या तुम्हाला उद्या करायच्या आहेत. ओके, तुम्ही ज्या 3 सवयी लिहिलेल्या आहेत त्या 3 सवयी उद्या एक एक चिठ्ठीवर एक सवय लिहायची. बरोबर आहे? पाण्याचे 3 बाउल घ्यायचे, त्याच्यात मीठ घालायचं. पाण्याचे 3 बाउल घ्यायचे, त्याच्यात मीठ घालायचं, म्हणजे मिठाचं पाणी तयार करायचं. पहिली मेथड सांगतेय मी. आणि त्या ज्या चिठ्ठ्या असतात ना, त्या चिठ्ठ्या एक बाउलमध्ये एक चिठ्ठी टाकून पूर्ण तिला असं चुरगाळून टाकायचं त्या बाउलमध्ये. फक्त सवय लिहायची आहे, स्वतःचं नाव लिहायचं नाहीये, काहीही लिहायचं नाहीये. परत एकदा सांगतेय बघा, जी व्यसन किंवा जी सवय तुमच्या आयुष्यामध्ये अडचण बनतीये त्या सवयीला, एकच सवयीला एकाच चिठ्ठीवर लिहायचंय. ती मिठाच्या पाण्यामध्ये तुम्ही जे बाउल 3 वेगवेगळे केले त्यातल्या एका बाउलमध्ये ती एक चिठ्ठी टाकायची, तिला चांगलं कुस्करायचं. आपण त्याला म्हणतो ना कुस्करायचं, त्याचं बारीक बारीक त्याचा पूर्ण ती डिझॉल्व झाली पाहिजे त्याच्यामध्ये, म्हणजे विरघळून गेलं पाहिजे ते कागद, त्याच्यामध्ये मऊ होऊन गेला पाहिजे पूर्ण मिठाच्या पाण्यात. ओके, नेक्स्ट डेला जर तुम्ही दुसऱ्या 3 चिठ्ठ्या केल्या, असं मेडिटेशन केलं, हे तुम्ही तुमच्या शब्दातही करू शकता. हा फक्त एक टाईप होता मेडिटेशनचा, तुम्ही स्वतःच्या ह्याच्यात करू शकता. आणि परत ती दुसऱ्या दिवशी तुम्ही जे काही सवय लिहाल ती परत त्या बाउलमध्ये घालायची. आणि ते पाणी जे आहे, जे तुम्ही ते वाटीमधलं जे ज्याच्यामध्ये ती सवय टाकली आहे ते टॉयलेटमध्ये नेऊन टाकू शकता, फ्लश करू शकता, किंवा बाहेर नेऊन गटारीमध्ये टाकू शकता, कुठेही टाकू शकता. ते घरात नाही ठेवायचं. ओके, नंतर
तुम्ही उद्या फुल मून आहे, तर तुम्हाला प्रत्येकाचं काम आहे की एक 10 मिनिटं तुम्हाला चंद्राच्या प्रकाशात उभा राहायचंय. आणि जे मी तुम्हाला सांगितलं ना की मी हे सगळं सोडून देते, माझ्या वाईट सवयी, ज्या माझ्या ह्याच्यात अडचणी येत आहेत, ज्या लहानपणापासून मी ज्या धारणा गोळा केलेल्या आहेत, ते सगळं मी तुला देऊन टाकत आहे. सगळं विरघळलंय बघायचं आणि तिथे परत हील करायचं. जसं मी तुम्हाला आज सांगितलं, मी काय निवड करत आहे, मी चांगल्या गोष्टी निवडतीये. मी काय निवड करतेय, मी फक्त स्वतःवर प्रेम आता निवडतीये. माझ्या स्वतःवरचं प्रेम, माझा सन्मान, माझा आदर. बरोबर आहे. हे चंद्राच्या प्रकाशात उभारून तुम्हाला उद्या 5 मिनिटं करायचं आहे. सवय करून घ्या हे प्रत्येक फुल मूनला करायची. म्हणजे अर्ध्या निम्म्या अडचणी तुमच्या आयुष्यातला निघून जातात. दुसरी गोष्ट आहे की त्या चिठ्ठ्या तुम्ही जाळून टाकू शकता. मी मागच्या वेळेला कुठल्या तरी एका सेशनमध्ये जसं सांगितलेलं, तुम्ही ती जाळून टाकू शकता त्या चिठ्ठ्या. आणि ती जी राख असेल ती फ्लश करू शकता किंवा डस्टबिनमध्ये टाकू शकता. ओके. नंतर तुम्ही काय करू शकता, तुम्हाला उद्या एक चांगली गोष्ट करू शकता. जर तुमच्या जवळपास कुठे बीच असेल, जर तुम्ही बीचच्या जवळ राहत असाल, तर तुम्ही मिठाच्या पाण्यामध्ये त्या समुद्रामध्ये जाऊन एक 5 मिनिटं उभारू शकता. जर बीच नाहीये आपल्याकडं, तर काय करायचं, बादली घ्यायची, त्याच्यामध्ये गरम पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये तुमच्याकडे जे काही हिलिंग साल्ट असेल तर हिलिंग साल्ट वापरू शकता. हिलिंग म्हणजे पिंक साल्ट असतं, इप्सम साल्ट असतं, अशा प्रकारचे हिलिंग साल्ट तुम्ही वापरू शकता. किंवा मोठं मीठ त्याच्यामध्ये घालून तुम्ही पाय त्याच्यात घालून बसायचे. लक्षात आलं का बघा. तुम्ही काय करायचंय की पाय त्याच्यात घालून बसायचे, भरपूर सारं मीठ त्याच्यात घालायचंय. आंघोळ करायला सांगितलेलं नाहीये मी, डोक्यावर पाणी घ्यायला सांगितलेलं नाही, फक्त पाय मिठाच्या पाण्यात घालून बसायचंय. कारण आपल्या शरीरातली, आभामंडलातली सगळी काही निगेटिव्हिटी निघून जाऊ दे म्हणून. आणि हे तुम्ही तुमच्या घरातलं कुणीही करू शकता, असं काही नाही की कोणी करू शकत नाही. नंतर फुल मून मध्ये उभं राहायचं आणि तुम्हाला जे काही बोलायचं ते बोलायचं. जे काही तुम्हाला रिलीज करायचं ते रिलीज करायचं. ज्या काही चांगल्या सवयी मी लावून घेणार आहे तर ते सांगायचं फुल मूनला. आणि जितक्या वेळ बसता येईल तेवढा वेळ बसा. जर गॅलरी असेल तर काय तुम्ही किती पण वेळ बसू शकता. ओके. तर हे रिच्युअल्स तुम्हाला उद्या करायचे आहेत. आणि तेही कधी करायचे आहेत, 8:30 ते 11:30 दरम्यान. 8:30 ते 11:30 दरम्यान तुम्हाला हे सगळं करायचं आहे. म्हणजे जे काही तुम्ही वाईट सवयी असतील, काय असेल ते सगळं लिहा, ते सोडून द्या. आणि प्लस चंद्र किंवा हे कुठले ग्रह तारे, हे सगळे आपले गार्डियन एंजल सारखे असतात. सो त्यांना प्रार्थनाही करायची की तुम्ही मला हे सगळं रिलीज करायला मदत करा. कारण एखादं व्यसन सुटतही नसतं लवकर, तर ते रिलीज करायला मला मदत करा. त्यामुळे काय होतील, तुमच्या आयुष्यातल्या अडचणी सगळ्या ब्रेक होतील. शुभ्र चंद्राच्या प्रकाशात बसला की विशुद्धी चक्रावर हात ठेवा. ज्यांना भीती वाटते बोलायला, ज्यांना सगळ्यांसमोर माझ्या मनात खूप सारं काय काही आहे पण मी बोलू शकत नाहीये. माझा व्हिडिओ दिसत नाहीये का तुम्हाला? दिसतोय? ओके. मला इथं दिसत नाही असं वाटलं. तर जे काही सवयी तुम्हाला असं वाटत असेल की मी नाही करू शकत आहे, माझ्यात धाडस नाहीये, तर त्या चंद्राच्या प्रकाशात उभा राहा, स्वतःच्या थ्रोट चक्रावर हात ठेवा. आपलं थ्रोट चक्र कारण असतं ना आपल्याला बोलण्याची धाडस नसतं, तर त्यासाठी इथे ठेवा. आणि मस्तपैकी चंद्राला सांगायचंय की माझी ही भीती, माझं जे मनातलं टेन्शन आहे, माझं जे प्रेशर आहे माझ्या मनावर, ते सगळं मी रिलीज करतेय. आणि तू मला ताकद दे, माझ्या भावना बोलण्याची मला क्षमता दे, 4 लोकांसमोर मला व्यक्त होण्याचं धाडस मला दे. आणि जे कोणी खूप छान बोलणार आहेत त्यांनी प्रार्थना करा की जे काही तुम्ही बोलताय ते इम्प्रेसिव्हली बोलणं व्हावं. तुमच्या बोलण्यानं 4 लोक तुमच्याकडून एवढी इतकी इम्प्रेस होऊ देत की तुम्हाला बघितलं त्या लोकांनी तुम्हाला प्रत्येक वेळेला ऍप्रिशिएट केलं पाहिजे. आलं लक्षात काय करायचं उद्या? सगळ्यांना समजलं? ओके, ठीक आहे. आणि उद्या हे सगळं मेडिटेशन झालं की चंद्राला थँक्यू म्हणायला विसरायचं नाही. हे सगळं जर तुमचं प्रोसिजर करून झाली की
चंद्राकडे बघून थँक्यू म्हणायचं. बरेच जण चंद्राची पूजा पण करतात उद्या, बरेच जण बाहेर निवांत बसतातही. काही जणांच्यात प्रत्येकाच्यात वेगवेगळ्या रिच्युअल्स आहेत, पण तुम्ही जाऊन चंद्राला थँक्स म्हणायला विसरायचं नाही. ठीक आहे. आता मी तुमचे माईक ऑन करतेय. ज्याला जे क्वेश्चन्स असतील ते तुम्ही क्वेश्चन्स विचारू शकता. हा, आता तुम्ही स्वतः अनम्यूट होऊ शकता. हा, बोला श्वेता मॅडम. मॅम, हे जे तुम्ही सांगितलं ना, ते आपण प्रत्येक महिन्यात ज्यावेळेला फुल मून येतो म्हणजे पौर्णिमा असते त्यावेळेला करू शकतो, हा, करू शकता, की पण फक्त नाही नाही, प्रत्येक वेळेला करू शकता मॅडम तुम्ही. पण आपण जे तुम्ही जर मागचे व्हिडिओ बघितलेत ना, मागचे व्हिडिओ आहेत युट्यूबला, जर बघितले तर तुम्हाला त्याच्यात दिसेल की मी कायम लेट गो करायचंय, पण ते दुसऱ्या माणसांच्या संदर्भात घेतलंय. म्हणजे समजा तुम्हाला कोणी त्रास देतोय, तुम्हाला कोणी काहीतरी बोललं तर ते आपल्या मनात राहतं ना, दिवसभर बोललेलं, तर आपण काय करतो, ते मनात ठेवून ठेवून आपले कर्म क्रिएट करतो. तर ते लेट गो करण्यासाठी आपण मागच्या सगळ्या पौर्णिमेंना आपण केलेलं होतं. ह्या पौर्णिमेला आपण काय करणार आहे, स्वतःसाठी काम करणार आहे. तुम्ही करू शकता, प्रत्येक पौर्णिमेला सुद्धा तुम्ही हे करू शकता. तुम्हाला जर का काही तुमच्यातल्या काही वाईट गोष्टी. काय झालं, तुम्ही जरा रेंज मध्ये येता का? ओके. मॅम, फुल बाहेरच आहे पूर्ण. हा, पण ते जे आवाज येत ऐकलंय नाही. ना, हा. तर त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक वेळेला केलेलं जास्त चांगलं. हा, तुम्ही प्रत्येक वेळेला करा. प्रत्येक जण आपापल्या प्रॉब्लेम प्रमाणे करतो, लक्षात आलं का? सगळेजण पाणी पिऊन घ्या. सगळेजण पाणी पिऊन घ्या. पाणी असेल तुम्ही सोबत ठेवलेलं. प्रत्येक पौर्णिमेला केलं तर बेटरच आहे श्वेता मॅडम, पण तुम्हाला तेवढा वेळ पाहिजे. म्हणजे जे काही मागच्या महिन्याभरात झालं ते रिलीज करून तुम्हाला परत हे तुमच्या स्वतःसाठी करायला मग वेळ पाहिजे. तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही करू शकता. आणि काहीच नाही जमलं तर मग प्रेयर करा. होपोनोपोनो, होपोनोपो प्रेयर आहे ना, ती करू शकता तुम्ही. युट्यूबवर ऐकली मॅम. हा, तर तुम्ही ती ती करू शकता. जर तुम्हाला अगदीच काहीच नाही जर करायला जमत आहे आणि तुम्ही ट्रॅव्हलिंग मध्ये आहात, बसमध्ये आहात, कुठे जात आहात, तर तुम्ही ते करू शकता. पण प्रत्येक व्यक्तीसाठी प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळी करावी लागते, लक्षात ठेवा. एकच सगळ्यात घेऊन चालत नाही. एका व्यक्तीबद्दल असेल तर ती वेगळी करावी लागते, दुसऱ्या पैशा संदर्भात असेल वेगळी करावी लागते, हेल्थ संदर्भात असेल वेगळी करावी लागते. ओके. अजून कोणाचे काय हे आहेत का? कोण अजून कोणाची शंका आहे? अनुभव खूप छान होता. आजचा अनुभव मॅम खूप छान होता. थँक्यू. उद्या कोणत्याही वेळेमध्ये ही साधना केली तर चालेल ना? नाही नाही, 8:30 ते 11:30 रात्री. ओके. रात्री 8:30 ते 11:30 या वेळेतच करा. आणि उद्याचा दिवस खूप चांगला आहे. एक तर उद्या दत्त जयंती आहे आणि उद्याचा फुल मून डे पण आहे. तर संध्याकाळी सगळ्यांनी ज्यांच्याकडे कार्ड्स आहेत त्यांनी कार्ड, स्टोन्स असतील तर स्टोन्स सगळे क्लीन करून तुम्हाला चंद्राच्या प्रकाशात ठेवायचे. आता आज तुमचं दीक्षा मॅडम तुमचं कार्ड आलेलं आहे, तर ते कार्डला प्रत्येक कार्ड घेऊन आपल्या मेणबत्तीवर क्लीन करून घ्या आणि मग ते उद्या तुम्ही ह्याच्यात ठेवा, चंद्रप्रकाशात. मिठाच्या पाण्यामध्ये कागद किती वेळ ठेवायचा आहे काही नाही, ते बाउलमध्ये? ते असं कुस्करून टाकायचं सगळं आणि मग पाणी फेकून द्यायचं. ठीक. हा, म्हणजे ते थँक्यू. पूर्ण त्याचा चुरा हे करून टाकायचा. ते भिजतं ना, मग त्याला दाबून दाबून कुस्करून टाकायचं. कारण आपण आपल्या आयुष्यातल्या ज्या वाईट सवयी आहेत त्या सगळ्या आपण काढून टाकणार आहे, त्यांना डिलीट करणार आहे आयुष्यातनं. म्हणून ती प्रोसेस आलं का लक्षात? म्हणून मी तुम्हाला म्हटलं त्यात तुमचं नाव नाही लिहायचंय, फक्त ती वाईट सवय लिहायची. आलं लक्षात? कारण बऱ्याच सवयी असतात ह्या आपल्यालाही माहित नसतात, कधी कधी अचानकच माहित होतात. कधी कधी आपल्याला माहितच नसते, अरे मला हे माहितच नव्हतं की हे म्हणजे माझ्या मनात ह्या गोष्टीचं आकर्षण आहे, हे मला माहितच नव्हतं, किंवा हे मला व्यसन आहे हे माहितच नव्हतं.
व्यसनांवरचे तर आपण बघतो ना, तर हिंदी फिल्मसृष्टीमध्ये तर काय ढीगभर दाखवतात, किती प्रकारची ती व्यसनं असतात, काय बघायलाच नको. आणि प्रत्येक प्रत्येक व्हरायटी असते आणि सगळ्या प्रकारची असते. म्हणजे ते असे दिग्दर्शक शोधून शोधून काढतात, वेचून वेचून काढतात कुठून कुठून. मग ती माणसाच्या मनातली क्रुएलिटी असू दे, काय म्हणतात, पैशाच्या संदर्भात असू दे, आणखी काय असू दे, सगळं असं शोधून काढलेलं असतं. किंवा लहानपणीचे जे चाइल्डहुडचे परिणाम असतात त्याच्यावर असू दे, सगळं असं वेचून वेचून काढलेलं असतं. तर अशा ह्या वाईट सवयी असतात, तर आपल्याला त्या रिलीज करायच्या. ओके, अजून कोणाला काही शंका आहे का? तुम्ही प्रश्न विचारू शकता, नो प्रॉब्लेम. मी रेकॉर्डिंग स्टॉप करते. चला, तुम्ही सर्वजण या आजच्या मेडिटेशन मध्ये सामील झाला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असेच कनेक्टेड राहा आणि भेटत राहा आणि तुमची खुशाली कळवत राहा. थँक्यू सो मच.